मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस आहे। हा मोर्चा आज खराडीमधून निघून लोणावळ्यात दाखल होईल आणि या पायी मोर्चाचा आज लोणावळा इथे मुक्काम असेल। जरांगेंचा हा मोर्चा मुंबईत धडकण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत आणि याबद्दल अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर हे फोन लाईन वरून जोडले गेलेत। निलेश, मराठ्यांचं हे वादळ पुण्यात येऊन धडकलं आणि हा मोर्चा आज लोणावळ्याकडे आगेकूच करेल। नेमका कसा पवित्र आहे सध्या या मोर्चात आणि सहभागी झालेले आंदोलक नेमके काय म्हणतात आणि कसं एकंदरीत सगळं वातावरण आहे? दीपाली, नक्की मनोज जरांगे पाटलांसोबत महाराष्ट्रातला मराठा समाज हा मोठ्या संख्येने जुळला आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं जे विधान आता त्यांनी काही क्षणापूर्वी केलं होतं की आम्ही जे मराठा आहे आता 26 तारखेपर्यंत जेव्हा आम्ही मुंबईत पोहोचणार आहे तर माझ्यासोबत 2 करोड इतकी संख्या मराठ्यांची असणार आहे। या मोर्चाची पुढची दिशा नेमकी कशी असणार आहे? मनोज जरांगे पाटलांच्या विधानानुसार या मोर्चाची जी दिशा असणार आहे तर त्यांना आम्ही जेव्हा प्रश्न केले होते की बा तुम्हाला असं वाटतं की का मोर्चामध्ये कुठेतरी काही वादविवाद होईल किंवा त्यावर गालबोट लागेल, तर त्यांनी हेही सांगितलं की आमच्या पद्धतीनं आम्ही कडेकोट बंदोबस्त केला आहे आणि मराठेच स्वतःचे स्वयंसेवक म्हणून ते मोर्चामध्ये सेवा देणार आहेत। कुठेही मोर्चाला गालबोट लागणार नाही किंवा त्यांच्या चालताना गाडीचं जे अंतर देखील आहे त्यामध्ये सामायिक अंतर ठेवून कुठेही गाडीला धडक लागणार नाही किंवा मोर्चाला कुठेही गालबोट लागणार नाही आणि राज्य सरकार याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे, असं देखील मनोज जरांगे पाटील बोलताना बोलले आहे। निलेश, या आंदोलकांचा उत्साह नेमका कसा दिसून येतोय? आता तर संख्या किमान म्हणजे 50 ते 80 हजाराच्या आसपास आहे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की मुंबईपर्यंत 2 करोडचा जे मी त्यांना 2 करोड जनता किंवा 1 करोड जनता त्या ठिकाणी मराठा समाज जो उतरणार आहे तर तो मी पूर्ण करणारच आहे। आणि महत्वाची गोष्ट जरांगे पाटील हे बोलले आहे की मी आत्ताच्या क्षणापासूनच आमरण उपोषण करतच मी मुंबईपर्यंत जाणार आहे। सर्वात मोठं राज्य सरकारला म्हणजे एक जीवाशी लागणारं विधान त्यांनी आता बोलताना केलेलं आहे। नक्कीच निलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।